लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे ठाणे असेल, रायगड असेल, त्याचबरोबर पालघर असेल, याच्यामध्ये जे महारेराच्या माध्यमाने शासनाचा महसूल वाढला पाहिजे या दृष्टिकोनाने 20 जानेवारीला महारेराचे अध्यक्ष मनोज सोनिक यांनी एक आदेश दिला आणि तो आदेश फक्त कागदावरच राहिला अशी परिस्थिती आहे. कारण असे सभापती महोदय की आपल्या छापील उत्तरामध्येच असं स्पष्ट दिलेलं आहे की ठाण्यामध्ये 107 कोटी येणं अभिप्रेत होतं, त्याच्यामध्ये फक्त 32 कोटी आलेलं आहे. त्याचबरोबर पालघरमध्ये म्हणजे ते जवळपास ठाण्यामधलं 30% झालं. त्याचबरोबर पालघरमध्ये 28 कोटी यायचं होतं, तिकडे 6 कोटी आलेलं आहे, ते पण 30% आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये 49 कोटी यायला पाहिजे होतं, ते 1 कोटी आलंय, म्हणजे फक्त 2%. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर हे महारेराच्या वसुली संदर्भातली कारवाई बघितली तर या कारवाईमध्येच निरस्ता याच्यामध्ये कुठेही ताकदीने कारवाई शासनाकडनं होत नाहीये हे दिसून येते. आणि त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत हे शासनाचे पैसे आपण वसूल करण्यासाठी खरं तर बिल्डर वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात, त्याचंही उत्तरामध्ये छापील उत्तरामध्ये दिलेलं आहे आणि ही एक निश्चित मोडस ऑपरेंडी झालेली आहे. त्याच्यामुळे या संदर्भातली कारवाई शासन काय करणार आणि ठोस भूमिका काय करणार, काय उपाययोजना करणार, हा माझा मूळ प्रश्न आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, याच्यामध्ये महारेराच्या माध्यमाने खरं तर सर्वसामान्यांना जे घर खरेदी करतात त्यांना कुठेतरी संरक्षण भेटलं पाहिजे, हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे. त्याच्यामुळेच यासाठी शासन ज्या सर्व सुनावणी आहेत या फास्ट ट्रॅकवर घेणार का? कारण बरेचशा सुनावण्या या महिनोन महिने लांबल्या जातात. तर ह्या संदर्भातलं सर्वसामान्य व्यक्तीला जो पै आणि पै जमा करतो अध्यक्ष महोदय, तो त्याचे एक स्वप्नाचं घर निर्माण करण्यासाठी कुठेतरी काटकसर करत या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असतो, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शासन ज्या महारेराकडनं निर्णय ज्या केसेस आहेत या एक कालबद्ध पिरियडमध्ये या सगळ्या गोष्टी करणार का आणि ताबडतोब यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका ही राज्य शासन करणार का? सभापती महोदय, हा माझा दुसरा प्रश्न होता. आणि तिसरा प्रश्न सभापती महोदय की जे बिल्डर महारेराचे खोटे आयडी क्रिएट करून ज्यांनी लोकांना फ्लॅट विकले, असं एक आपल्या समोर उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये असे 65 प्रकरण आहेत आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे बांधकाम केलेत, महारेराचे खोटे आयडी क्रिएट केलेले आहेत. असे करून त्यांनी जी लोकांना जवळजवळ 2840 सदनिका हे विकलेत. त्याच्यामुळे या रहिवाशांना, कारण बिल्डरवर आपण कारवाई केली, कोर्ट केस केलं, सगळं केलं, पण तो जामिनावर बाहेर पण आला, पण हे सदनिकादारांचा दोष काय? त्यांनी तर सगळं महारेराचा आयडी बघूनच खरेदी केली. तर अशा सदनिका धारकांना आपण राज्य शासन म्हणून दिलासा देणार का आणि दिलासा काय देणार याबद्दलची आम्हाला स्पष्टता या उत्तरामध्ये यावी. माननीय सभापती महोदय, माननीय निरंजन डावखरेजींनी जो प्रश्न उपस्थित केला आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर 2016 मध्ये रेरा आल्यानंतर बऱ्यापैकी सदनिकाधारकाची फसवणूक कमी झाली आहे, पण महारेरा येण्यापूर्वी या राज्यामध्ये अनेक लोकांना फसवण्यात आलं आहे. अनेक बिल्डर्सनी सदनिकाधारकांना फसवलेलं आहे. आणि जर थोडासा याचा आढावा घेतला आपण, शासनाकडे जी माहिती आहे ती अशी आहे की 1124 महारेराची प्रकरणं या राज्यामध्ये आहे. 672 कोटी रक्कम त्यात गुंतलेली आहे आणि साधारण 182 प्रकरणात आम्ही निर्णय घेतलेला आहे. 137 कोटी वसुली झाले आहे. ते त्या ठिकाणी त्या आपल्या सदनिकाधारकांना ज्याची फसवणूक झाली त्यांना परतही केले आहे. खरं तर याच्यामध्ये मी एवढंच सांगेल की जे जुनी प्रकरणं आहेत, जे 1124 प्रकरणं आहेत, त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये आमचं संपूर्ण महसूल प्रशासन
जिल्हाधिकारी RDC असतील, कारण महारेरा हे प्रकरण आमच्याकडे पाठवतं महसूल विभागाला आणि महसूल विभाग आपली वसुली करतं. त्यामुळं खरं तर या ठिकाणी 3 महिन्यामध्ये आणि खास करून यामध्ये ठाणेचा विचार केला 4-5 बिल्डर फार त्या ठिकाणी मोठे आहेत. पालघरमध्ये 4 बिल्डर आहेत, रायगडमध्ये 3 आहेत, मुंबई उपनगरमध्ये 6 बिल्डर्स आहेत ज्यांनी मोठी फसवणूक केली आहे. तर यांच्याकडनं 3 महिन्याच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी काही प्रॉपर्टी आहे, काही प्रॉपर्टी नाही आहे, काही तर सातबारे नाही आहे, काही तर संधी काही नाही आहे, विकून टाकल्या परस्पर. खरं तर यामध्ये ट्रिब्युनल आहे. ट्रिब्युनलमध्ये जाऊन ज्यांची फसवणूक झाली त्यांनी ट्रिब्युनलमध्ये अर्ज करावा लागतं, ट्रिब्युनल न्याय देतं. अनेक याच्यामध्ये बाबी आहेत. पण मी शासनातर्फे कडक कारवाई करून या 1124 प्रकरणाची संपूर्ण त्या ठिकाणी जे जे शक्यता आहे त्या सर्व शक्यता तपासून 3 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी आपण यामध्ये सर्व वसुली पूर्ण होईल. समजा ज्या भागातली वसुली आहे त्या भागात जर त्या ठिकाणी काहीच प्रॉपर्टी नसेल बिल्डरची किंवा ज्यांनी फसवला त्यांची, तर दुसरीकडे कुठे प्रॉपर्टी आहे का, दुसरीकडे कुठे त्यांचं मालमत्ता आहेत का, त्या मालमत्ताही शासन तपासेल आणि ही वसुलीची कारवाई किंवा ही वसुली हा बोजा दुसऱ्या प्रॉपर्टीवर चढवता येईल का किंवा दुसरी प्रॉपर्टी वसूल करता येईल किंवा अजून लॉ ज्युडिशरीचे जे काही ओपिनियन आहे ते घेऊन या संधिकाधारकांना, या गरीब लोकांना जे आपल्याला या बिल्डरनी फसवलेलं आहे त्यांच्याकडनं मात्र सक्तीची कारवाई शासन केल्याशिवाय राहणार नाही. दुसरं ठाण्याचं प्रकरण जे या ठिकाणी माननीय निरंजन डावखरेजींनी सांगितलं आहे की त्यामध्ये तर त्यांनी फसवणूकच केली आहे, मोठ्या प्रमाणावर त्या गुन्हे दाखल झाले आहेत. पण आता ते जे संधिकाधारक आहेत ते बेवारस झाले आहेत, त्यांचे पैसे ऑलरेडी बिल्डर्सनी हडप करून टाकलेले आहेत, त्यांची एक वेगळी बैठक आपण निरंजनजी घेऊन त्यामध्ये कसा मार्ग काढता येईल त्याचा विचार आपण करू. आता मंत्री महोदयांनी सांगितलं तर या अधिवेशन काळामध्येच घ्यावी ही बैठक अशी विनंती. सभापतीमध्ये आपण शेवटच्या आठवड्यात या अधिवेशनात बैठक घेऊ आणि याच्यात निर्णय करण्याचा प्रयत्न करू.